हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रगीत वर्ल्ड. कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आता 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस डे असतो. तर ख्रिसमस डे सगळेच जण पुणे मुंबईमध्ये तर सेलिब्रेट भरपूर छान पद्धतीने करतात. तर आम्ही पण असंच म्हटलं चला, आणि सुट्टी पण सगळ्यांनाच असते, तर मग आपण पण बाहेर जाऊया आणि छानसं असं सेलिब्रेशन करूया. तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला निघालो होतो आणि बघा बाहेरचा व्ह्यू पण खूप छान वाटतो. संध्याकाळी जास्त काही ऊन पण नसतं आणि थंडी पण लागत नाही मेन म्हणजे. तर इथे टिया झोपली होती आणि असं प्रकारे आमचा मस्त प्रवास चालू होता. फायनली सगळ्यांना हॅपी क्रिसमस. हॅपी क्रिसमस मन. तर आम्ही आज आलो फायनली बाहेर. तर चला आता मस्त जाणार आहे. टिया काय घ्यायचे तुला? बलून? चल घे मग. चला आम्ही भीमथडी यात्रा जत्रा. हा पैसे नाही, पैसे आहेत का? नाही पैसे नाही टियाकडे घ्यायला. बरं घेऊ चला. तर आम्ही आलो इथे खडकीच्या पुढे आहे हे, आणि छान आहे. तर काय काय आहे, कसं कसं आहे बघूया आता. चलो. फायनली तर आम्ही तिकीट काढले. आता नको म्हणते टियाला बलून पाहिजे होता म्हणून. ते बलून घ्यायला हे पैसे किती उभार तुझ्या दोघांचा फोटो काढते मी. लवकर जा. बलून घ्यायला तिकीट आहे. बलून घ्यायचं तिकीट आहे. टिया जा. मागे सर का मागे. आपल्या आपल्या विच्छानी धर्म करा नंदीला. या 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 धर्म घे त्यांचा, धर्म घे. मुलगा फार बाहेर देशात जाईल. इथे बघा टियाला फोटो काढण्यासाठी जवळ घेऊन जात होते प्रदीप, पण टिया रडत होती आणि थोडीशी घाबरत होती, नको म्हणत होती. तो पण हालत होता त्याच्यामुळे. आणि हे भविष्य पण बऱ्याच जणांचं सांगत होते की म्हणजे त्यांच्या पद्धतीने की कोण काय करेल, कसं करेल, जसं की तुम्ही पहिल्यांदा ऐकलेलं आहे. आणि आतमध्ये पण खूप छान छान गोष्टी आहेत. काय नाही करत टिया. हे अंकल असते ना, हे अंकल आजोबा असते. आजोबा असते. इकडे इथे या. इकडे बघ आजी, इकडे आजोबा. इकडे बघ ना मम्मीला. मम्मी कुठे जाऊ ओढून बघितलं कसे टॉयज लावल्यावर. हा चल ना. इकडून जाऊ. हो. इथे बघ बॉटलचा फिश केलाय मस्त. बघ किती छान केलाय बॉटलचा फिश. जा उभा राहा लवकर. चला इकडून साईडला. बॉटलचं वेल फिश आहे. वेल फिश काय मजा आहे. बटरफ्लाय इथं. इकडे बघ बटरफ्लाय. ग्लास हाऊस आहे पुढे. चला. इकडे उभा राहते का तू? बटरफ्लाय मामी
छानच बनवलंय बघ. डोळे केले ते पायापासून. बघ ते कसं केलं, दाखवते याला. काय केले ते तुमचा फोटो काढू बरं चला. वरती कमी करून दाखवलंय. बरोबर येतो बघ. सायकलपासून मला पण नो नो डिअर, नो डोंट टच. तिकडे बघ. बरं घे. तुला हे घ्यायचे का? आय लव्ह भीमथडी. काय घ्यायचे? बरं चल काढू. इथं काढू एक. चला आता आतमध्ये जाऊया. बाहेर छान असं मस्त बघा टियाला. गाडी घ्यायची का? हा घे 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 गाडी. घ्यायचे का? काय घ्यायचे का? झुंबर केलंय, झुंबर त्यांनी. झुमर झुमर. श्रीहरी क्रिएशन. बॉल घ्यायचे का? बॉल मग नवीन घेऊ हा, ते खराब झाले. तर इथे बघा, जसं की तुम्ही आधी पाहिलात, खूप छान छान आणि वेगवेगळ्या अशा काहीतरी क्रिएटिव्हिटी होत्या. जसं की बॉटलपासून त्यांनी फिश बनवला, म्हणजे फिश टेल बनवली. त्यानंतर काही जे आपले खराब टॉईज असते, तुटलेले टॉईज, त्यांच्यापासून मिस्टर रिसायकल बनवले. असं वेगवेगळं बनवलेलं आहे. आतमध्ये पण कॉर्नचं जे बनवलेलं आहे ते मक्याचं कणीसचं त्याचं पण आहे एक छान असं मस्त. आणि इकडे आतमध्ये भरपूर असे शॉप होते. तर वेगवेगळे शॉप म्हणजे स्टॉल लागलेले होते. सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला काय पाहिजेत त्या तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे कपडे, आर्ट अँड क्राफ्ट जसं की असतात आपले भरपूर स्टॉल लागतात, तसंच वेगवेगळ्या अशा सगळ्या ज्वेलरी, वुडनपासूनच्या, प्लास्टिकच्या, असं खूप छान छान क्रिएटिव्हिटी होती त्यांची. आणि आतमध्ये पण भरपूर अशी खूप काही क्रिएटिव्हिटीचे जे काही बनवलेले असतात तसंच आहे. म्हणजे हँडमेड भरपूर गोष्टी आहेत आणि छान असतात. थोड्याशा कॉस्टली असतात पण वेगळं व्हरायटी असते. तर हे पण आम्ही पूर्ण पाहिलं. भरपूर असे शॉप होते इथे. काउंटर्स आता कमी झाले सगळे. हम्पी कर्नाटका होता इथं. हे हम्पी कर्नाटकाचा होता काहीतरी इकडे. इथं डी आर्ट स्टुडिओ दिल्ली होता. विवाला विदा इंडिया होतं कोलकाता. सगळे आपापल्या सिटी वाईज हे होते, काउंटर्स होते. पुणे महाराष्ट्र स्पॅरो, इंक्रिती कोलकाता. अजून पलीकडे पण भाई इकडे गणपती काढतात छान. फ्रेम करू शकतो त्याला. हां फ्रेम तो करना ही हां लाइफ टाइम. तर हे एक इथे बसले होते आणि यांचं खरंच खूप छान असं आर्ट आहे. तर हे आपल्या नावापासून गणपती तयार करतात आणि 1-2 मिनिटामध्येच करतात. जसं की तुम्ही बघताय आता यांनी प्रिशा नाव काढले, तर आम्ही पण म्हटलं की आमच्या नावाचं पण बनवून घेऊया. तर प्रिशा आणि प्रदीप नावाचं आता हे आर्ट बनवत आहेत. तर बघा आता प्रदीप पण कंप्लीट झाला आणि 2 मिनिटातच खूप झटकीपट मस्त असं ते लगेच आपल्याला गणेशा तयार करून देतात. कोणाचंही नाव सांगा, लगेच त्यांचं सुरूच असतं आणि खूप छान अशी त्यांची तर क्रिएटिव्हिटी आहे. सगळ्यात जास्त आम्हाला हीच आवडली. आणि प्रत्येकामध्ये असं छोटी मोठी काही ना काहीतरी कला असते, पण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. तर यांचं तर मला खूप म्हणजे खूप आवडलं. आपण असं गुगलवरती, इंटरनेटवरती, सोशल मीडियावरती सुद्धा भरपूर असे नावांपासूनचे गणपती पाहिलेले आहेत. पण हे जे आहेत ते कोणते पण तुम्ही 2 नावं सांगा, 1 नावं, कुठल्या पण एका नावापासून पण ते बनवतात. तसंच 2 नावापासून कॉम्बो जो नाव असतील तर त्यांचं पण ते मस्त असा गणपती बनवून देतात.
हा जसं की पाहिला आहे तुम्ही आतमधला परिसर आहे, म्हणजे जिथे स्टॉल लागलेले आहेत तो मध्ये पण भरपूर असा मोठा स्पेस आहे आणि इथे पण काही ॲक्टिव्हिटी वगैरे होत्या, पण आम्ही थोडंसं इव्हिनिंगच्या टायमिंगला गेलो तर या भरपूर काही अशा ॲक्टिव्हिटी त्यांनी दुपारीच केल्या. त्यानंतर इथे ज्यूस पण होता, तर आम्ही मस्त असा ऊसाचा थंडगार ज्यूस पिला आणि त्यानंतर अजून पुढं जे काही होतं तर ते पाहायला निघालो. तर इथे मस्त बघा पानांची अशी क्रिएटिव्हिटी केली आणि प्रत्येक वेगवेगळे पान आहेत आणि खूप छान याच्यावरती आर्ट केलेलं आहे आणि सगळेच आपले आहे, जसं की तुम्हाला दिसते सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, भरपूर काही असे आहेत आपले जे मोठे थोर नेते महानेते, त्यांचे असे छान असं रेखाटने केलेले आहेत. स्वामी विवेकानंद. फायनली जवळजवळ सगळे स्टॉल आमचे पाहून झाले होते आणि आता आम्ही बाहेर पडत होतो. तर बाहेर पण खूप छान अजून काही गोष्टी आहेत, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो कंटिन्यू पहा. इथे पण बघा छान असं कापडावरती भीमथडी जत्रा असं मस्त रेखाटलेलं आहे आणि बाहेरचंही अशा पद्धतीचं डेकोरेशन होतं. संध्याकाळच्या टायमिंगला हे असं दिसतं, सगळ्या लायटिंग्स वगैरे मस्त आणि सगळेच जण भरपूर असे फोटोज आणि व्हिडिओज इथे काढत होते. भरपूर गर्दी पण होती. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि खराडीच्या पुढे शिंदे डेअरी म्हणून तुम्हाला दिसत आहे, इथे आलो होतो. तर खूप छान इथे लस्सी मिळते असं प्रदीप म्हणाले. सो आम्ही इथे आलो. ते म्हटले की इथलं टेस्ट करून बघ, तुला पण आवडेल, म्हणून मग आलो. तर भरपूर असे इथे व्हरायटीचे तुम्हाला स्वीट्स भेटतील. सगळ्याच गोष्टी इथे आहेत मस्त अशा, गुलाबजामुन, पेढा, बर्फी, समोसा, सगळंच म्हणजे आपले जे काही खाण्याचे पदार्थ आहेत तर ते सगळेच इथे भेटतात. तर आम्ही पण मग इथे लस्सी घेतली, काही थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर घरी परतलो. तर सगळे आम्ही स्वीट्सच घेतले, पण लस्सी, फालुदा. लस्सीमध्ये पण 2 टाईप आहेत यांच्याकडे, मँगो लस्सी आणि मलाई लस्सी, दोन्ही पण घेतल्या. दोन्ही पण छान होत्या एकदम आणि त्यासोबत आम्ही नंतर जिलेबी रबडी पण घेतली. फायनली मस्त असा टेस्टचा एन्जॉय करून आम्ही घरी परतलो. तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.